आमच्याकडे 10वी व 12वीचे विद्यार्थी आहेत. आम्ही कसं आहे आपली संस्थाच्या थ्रू त्यांना ॲडमिशनसाठी या त्यांना डॉक्युमेंटसाठी कुठे प्रॉब्लेम वगैरे आली समजलं नहीं तो त्या आम्ही मदद करतो. आणि सत्कार समारोह प्रतिभाला नोट में नहीं क्या तो वहाँ पर कैसा प्रोग्राम में 10वीं और 12वीं के जो विद्यार्थी है उनका अपन सत्कार समारोह रखे और इनको जो डॉक्यूमेंट के लिए कोई दिक्कत आती है या एडमिशन के लिए कोई दिक्कत आती है उनको कुछ समझता नहीं है बरोबर नहीं क्या तो उनके लिए अपन उनको पूरी मदद करने वाले ये नंबर है इस नंबर पे आपको कुछ लगा इसे तो आप ये कॉल कर देना इसे प्रोग्राम देना आणखी कोणी नाही का नहीं सत्ताचे कार्यक्रम झालेला आहे प्रतिभाला मोडा होते नाही का आणि त्यांना ॲडमिशनसाठी या डॉक्युमेंट मनोज वर्मा आमच्या संस्था व पक्षातर्फे सत्कार समारोह ठेवलेला आहे आणि 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना ॲडमिशनसाठी या इतर डॉक्युमेंटसाठी काही प्रॉब्लेम आली या कुठे त्यांना काही माहिती बरोबर मिळाली नाही तर त्यासाठी आमच्याशी संपर्क साधा आम्ही बरोबर 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष सूचना की तुम्ही आपल्या 10वीच्या परीक्षेत 12वीच्या परीक्षेत तुम्ही चांगल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले यानंतर अनेक विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये ॲडमिशन करावं लागतं. त्यामध्ये समस्या अशी येतो की काही विद्यार्थ्यांकडे त्यांचे पर्सेंटेज त्या कॉलेजमध्ये तेवढं लागतं आपल्याला त्याचा कट ऑफ असतो. त्या कट ऑफमध्ये आपण आपली कास्ट जशी OBC आहे पण आपल्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे कास्ट सर्टिफिकेट नाही मग आपलं ॲडमिशन होतं ओपन कॅटेगरीमध्ये. आपण NT कॅटेगरीतल्या आपल्याकडे सर्टिफिकेट नाही आपलं ॲडमिशन होतं ओपनमध्ये म्हणजे तुमचे पर्सेंटेज त्या याच्यासाठी इलिजिबल असल्यानंतरही तुम्ही तिथे ॲडमिशन घेऊ शकत नाही कारण की तुमचे डॉक्युमेंट्स नाही आणि तुम्हाला प्रॉपर गायडन्स नसल्यामुळे तुम्ही कोणत्या चुकीच्या फील्डमध्ये जाता. चुकीची फील्ड म्हणजे अशा आहे म्हणून तुम्हाला इंटरेस्ट म्हणजे काही लोकांच्या बळक्यामध्ये येतो आपण असे उदाहरण सांगतोय. तर त्यासाठी एक प्रॉपर गायडन्स अशा लोकांकडून जे डॉक्टर आहेत जे ॲडव्होकेट आहेत जे त्या तुमच्या आवडत्या फील्डमध्ये आणि तुम्हाला खरंच कोणत्या फील्डमध्ये तुम्ही कॅपेबल आहात त्या फील्डसाठी ते स्पेशल त्यांचे गाईड्स असणार आणि सर्टिफिकेट असते किंवा कॉलेजच्या ॲडमिशनसाठी प्रत्येक प्रक्रियेमध्ये आम्ही आमच्या संस्थेमार्फत त्यांनी मदत करू.